मुख्यमंत्री महोदयांनी ज्या कर्जमाफीमधल्या ज्या अटी होत्या त्या अटी काढून टाकल्या, कमी केल्या. 50,000ची अट देखील काढून टाकली. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते त्यांचं माफ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे आणि ही बातमी ऐकल्यानंतर लाखो शेतकऱ्यांच्या मनावरचं ओझं आज एकदाच हलकं होणार आहे. कारण आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतःहून जाहीर केलं आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. इतकंच नाही तर साहेबांनी तारीख सुद्धा जाहीर केली आहे. येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यात कर्जमाफीचा निधी थेट जमा होणार आहे. ही अधिकृत बातमी कृषी विभागाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील लाखो शेतकरी बांधव असे आहेत जे मागच्या कित्येक महिन्यांपासून कर्जमाफीची वाट बघत बसले होते. आज पैसे येतील, उद्या खात्यात जमा होतील असं म्हणत महिन्यांमागून महिने काढले. अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांसमोर स्पष्टपणे सांगितलं की कर्जमाफी योजनेतील 2 महत्त्वाच्या अटी आता वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आधी लाभ मिळत नव्हता त्यांना आता मिळणार आहे. पण शेतकरी बांधवांनो, इथेच थांबू नका, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की कोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे, कोणाला 2 लाख रुपये मिळणार आणि कोणाला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार, कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आणि सरकारने वगळलेल्या त्या 2 अटी नेमक्या कोणत्या आहेत. ही सगळी माहिती या एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत लक्षपूर्वक बघा. आणि अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. शेतकरी बांधवांनो, आता 1 मिनिट लक्ष द्या. बघा, सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली तेव्हापासून शेतकऱ्यांमध्ये एकच प्रश्न होता की आपल्याला लाभ मिळणार का नाही. काहींना वाटत होतं सरसकट कर्जमाफी होणार, काहींना वाटत होतं अटी खूप कठीण आहेत. पण आज सरकारने सगळा गोंधळ दूर केला आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की कोणाला किती लाभ मिळणार. त्यामुळे आता गोंधळात पडू नका, सगळी माहिती नीट समजून घ्या. सगळ्यात आधी बघा, सरकारने वगळलेल्या त्या 2 महत्त्वाच्या अटी कोणत्या आहेत. पहिली अट म्हणजे 2026 ते 27 ची अट पूर्णतः वगळण्यात आलेली आहे. आणि दुसरी अट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मागच्या वेळी कर्जमाफीचा लाभ मिळाला होता त्या शेतकऱ्यांना आधी फक्त 50,000 रुपयांचाच लाभ दिला जाणार होता. पण आता ती अट काढून टाकण्यात आलेली आहे. म्हणजे अशा शेतकऱ्यांना आता 50,000 नाही तर थेट 2 लाख रुपये मिळणार आहेत. हा निर्णय ऐकून रोहितदादा पवार यांनी सुद्धा सरकारचे आभार मानले आहेत. त्यांच्या आंदोलनाला आता घवघवीत यश मिळालेलं आहे. पण शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सरसकट कर्जमाफी केली जाणार नाही. सरकारने लावलेले इतर नियम अजूनही कायम आहेत. फक्त या 2च अटी वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे गोंधळात पडू नका. आता कोणाला 2 लाख रुपये मिळणार आणि कोणाला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार ते नीट समजून घ्या. बघा, ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत अवस्थेत आहे, अशाच शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. हे मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांसमोर स्पष्टपणे सांगितलेलं आहे. म्हणजे तुमचं कर्ज थकीत असणं आवश्यक आहे. तुमचं कर्ज जर 2 लाखांपर्यंत असेल तर संपूर्ण माफ होईल. जर 2 लाखांपेक्षा जास्त असेल, उदाहरणार्थ 3 लाख 4 लाख असेल, तर त्यातील 2 लाख रुपये माफ होतील आणि उरलेले कर्ज मात्र तुम्हाला भरावं लागेल. आता कोणाला फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मिळणार, तर जे शेतकरी बांधव नियमित कर्जफेड करतात, म्हणजे ज्यांनी वेळेवर कर्ज भरलेलं आहे, ज्यांनी कर्ज नवे जुने केलेलं आहे,
किंवा ज्यांचे कर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत नाही, अशा शेतकऱ्यांना 2 लाख नाही तर फक्त 50,000 रुपयांचा प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे. हे सुद्धा एक मोठं आणि महत्त्वाचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ही कर्जमाफी फक्त पीक कर्जासाठी आहे. जर तुम्ही ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेलं असेल, विहिरीसाठी कर्ज घेतलेलं असेल किंवा मुदत कर्ज घेतलेलं असेल तर अशा कर्जाचा या योजनेत समावेश नाही. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही. ही योजना फक्त शेती पीक कर्जासाठीच आहे. आता कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार? शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून या विषयावर अफवा पसरलेल्या होत्या. या बँकेचं कर्ज माफ होणार, त्या बँकेचं कर्ज माफ होणार. पण आता सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, बँक कोणतीही असो, ती बँक कर्ज देणारी अधिकृत बँक असावी. अशा कोणत्याही बँकेचे पीक कर्ज आता माफ होणार आहे. त्यामुळे माझ्या बँकेचं कर्ज माफ होणार नाही अशी काळजी करण्याची आता गरज नाही. मग आता कोणकोणत्या 18 जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे ते बघा. शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. 36 पैकी पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उरलेल्या 18 जिल्ह्यांमध्ये पुढच्या टप्प्यात वाटप होणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज टप्प्याटप्प्याने माफ होणार आहे. आपल्या जिल्ह्याचं नाव यात आहे का ते नीट बघा. पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये सगळ्यात आधी नाव आहे अमरावती जिल्ह्याचं. अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये कर्जमाफीचा निधी जमा होणार आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा देणारा आहे. कारण या भागात दुष्काळाने आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांना भरपूर त्रास दिलेला आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्हा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात स्थान मिळालेलं आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार नांदेड जिल्ह्यातील बँकांना निधीचा पुरवठा करण्यात आलेला असून तांत्रिक बाबींची पूर्तता केली जात आहे. त्यानंतर बीड जिल्हा. शेतकरी बांधवांनो, बीड जिल्हा हा यादीमध्ये आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून इथल्या शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती. त्यांच्या संघर्षाला आता फळ मिळत आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पहिल्या टप्प्यात कर्जमाफी होणार आहे. त्यानंतर वाशिम जिल्हा. त्यानंतर अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या काही दिवसांमध्ये कर्जमाफीचा निधी जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा आहे. त्यानंतर वर्धा जिल्हा. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही समावेश पहिल्या टप्प्यात करण्यात आलेला आहे. त्यानंतर नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्याचं मॉनिटरिंग सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि पहिल्या टप्प्यातील वाटप पूर्णपणे पारदर्शक असणार आहे. त्यानंतर भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचाही पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर गडचिरोली जिल्हा. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा आणि शेवटी हिंगोली जिल्हा. अशा प्रकारे या 18 जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये कर्जमाफीचा निधी जमा होणार आहे. आता पुन्हा एकदा संपूर्ण यादी लक्षात घ्या. अमरावती, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, जळगाव, नंदुरबार, नांदेड, बीड, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली या 18 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात येणाऱ्या 3 ते 4 दिवसांमध्ये कर्जमाफीचा निधी
डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून जमा होणार आहे. आता बँकांनी लाभार्थ्यांची यादी अंतिम केलेली आहे. आधार प्रमाणीकरण अंतिम टप्प्यात पोहोचलेलं आहे. पडताळणी म्हणजेच व्हेरिफिकेशनचे काम आता युद्ध पातळीवर सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच शेतकरी बांधवांच्या खात्यात कर्जमाफीचे संदेश येण्यास सुरुवात होणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत नसेल तर अजिबात निराश होऊ नका. कारण या 18 जिल्ह्यांची प्रक्रिया यशस्वी होताच पुन्हा उर्वरित 18 जिल्ह्यांची कर्जमाफी होणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज टप्प्याटप्प्याने माफ होणार आहे. अजिबात कसल्याही प्रकारे गोंधळून जाऊ नका. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीच्या या योजनेत श्रीमंत आणि अपात्र शेतकऱ्यांना वगळून केवळ गरजू शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाणार आहे, हे सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे जे खरोखरच गरजू आहेत, ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलेलं आहे आणि ज्यांचे कर्ज थकीत आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आत्ताच शेअर करा. तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर टाका, फेसबुकवर शेअर करा. कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. खूप जणांना अजूनही या योजनेबद्दल नीट माहीत नाही. तुम्ही जर ही व्हिडिओ शेअर केली तर तुमच्यामुळे एखाद्या गरजू शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळतील. जेव्हा कधी दुसऱ्या टप्प्याची यादी येईल किंवा कोणताही नवीन अपडेट येईल, तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल. त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा, जेणेकरून पुढील महत्त्वाची बातमी आल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी कळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.